नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या बाजारात आंबे भरपूर प्रमाणात येतात आणि आंबे पाहिल्यानंतर आंबावडी बनवायचा मोह काही आवरत नाही. म्हणूनच आज आपण करणार आहोत कुणालाही सहज जमेल इतक्या साध्यासुद्धा पद्धतीने आंब्याची वडी. ही आंबावडी साखरेचा पाक न करता करणार आहोत. अशा तऱ्हेने केलेली आंबावडी चवीला अप्रतिम लागते. शिवाय ही आंबावडी महिनाभर हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आंबावडी बनवण्यासाठी आपल्याला 1 कप आंब्याचा रस लागणार आहे. हा रस बनवताना हापूस आंबे कापून त्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरला लावताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला असाच दाटसर रस रेसिपीमध्ये वापरायचा आहे. आता गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि आंबावडी बनवताना आपण शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा कढई वापरायची आहे, म्हणजे तयार केलेलं मिश्रण भांड्याला चिटकत नाही. त्यात 1 चमचा साजूक तूप घालूया. साजूक तूप हलकंसं गरम झालं की गॅस लो टू मीडियम केलेला आहे. आता तयार केलेला आंब्याचा रस हा तुपामध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. तूप घातल्यामुळे आंब्याच्या वडीला छान चव आणि चमक देखील येते. आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. आंब्याचा रस परतत असताना तो अजिबात करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. भांड्याच्या कडेला लागलेला रस लगेचच आपण आतमध्ये काढून घ्यायचा आहे. 2 मिनटं आंब्याचा रस परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर घालूया. कारण आंब्याची चव मुळात गोड असल्याने इथे मी 1 कप आंब्याच्या रसासाठी अर्धा कप साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे. साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये साखर एकजीव करून घेऊया. जशी साखर विरघळली जाईल तसं पुन्हा मिश्रण सैलसर होईल. मिश्रण एकदा पातळ झाल्यानंतर तुम्ही मीडियम फ्लेमवर हे मिश्रण आटवून घेतलं तरी चालेल. लक्षात घ्या, मिश्रण आटवत असताना ते अजिबात करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर छान परतून घेऊया. सतत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे, म्हणजे अजिबात चिटकणार नाही. कढईचं मिश्रण आतमध्ये काढून घ्यायचं आहे, ते कोरडं होऊ द्यायचं नाही. बघा, साखर घालून 2 मिनटं झाली आहेत. या मिश्रणाला उकळी आलेली आहे. गॅस फ्लेम मीडियम ठेवायची. आता हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊन चमक देखील यायला सुरुवात झाली आहे. हे मिश्रण अजून थोडं घट्ट करून घेऊया. साखर घातल्यानंतर जवळपास 7 ते 8 मिनटं हे मिश्रण मीडियम फ्लेमवर परतत असताना हे मिश्रण असं दाटसर झालेलं आहे. मिश्रणाला एक प्रकारची तार येईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता गॅस फ्लेम लो करून यामध्ये पाऊण कप दूध पावडर घालूया. दूध पावडरचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. व्यवस्थित एकजीव करून घेऊया. दूध पावडर घालण्या अगोदर आठवणीने गॅसची फ्लेम लो करायची, कारण आपण दूध पावडर घातल्यानंतर हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आणि ते तळाला लगेचच चिटकतं. म्हणून सतत ढवळत राहायचं आणि कमी फ्लेमवर हे मिश्रण अजून घट्ट करून घ्यायचं. त्याआधी सगळ्या गुठळ्याच मात्र चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत. समजा तुम्हाला चमच्याने गाठी मोडून घ्यायच्या नसतील तर तुम्ही हे मिश्रण थोडं थंड करून मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता. त्यामुळे बराचसा वेळ वाचू शकेल. आंब्याचा रस आधी आपण थोडासा दाटसर करून घेतला आणि मग दूध पावडर घातली, त्यामुळे गाठी कमी होतात. मिश्रणामध्ये लगेचच तुम्ही दूध पावडर घातली तर बऱ्याच गाठी तयार होतात आणि ह्या गाठी फोडण्यातच बराचसा वेळ निघून जातो. आता यामध्ये अजिबात गाठी शिल्लक राहिलेल्या नाहीत. साधारण अर्ध्या मिनटात दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. यापुढे अंदाजाने तुम्ही गॅस फ्लेम लो करून थोड्या वेळाने लोपेक्षा थोडीशी वाढवून हे मिश्रण घट्ट करून घ्या. या स्टेजला सतत ढवळत राहायचं नाही तर मिश्रण लगेचच तळाला लागतं. आपल्याला ते बिलकुल करपू द्यायचं नाही आहे. मिश्रण अशा पद्धतीने आतमध्ये घेत राहायचं. तुम्हाला असं वाटलं की आता मिश्रण चिटकत आहे तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा. जवळपास 15 मिनटं हे मिश्रण इतकं घट्ट झालेलं आहे.
मला अजून 5 मिनटं तरी हे मिश्रण परतून घ्यावं लागणार आहे. पहा, तयार मिश्रण इतकं घट्ट होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण कढईपासून मोकळं होत आहे आणि त्याचा व्यवस्थित गोळा तयार होतो आहे. तुम्हाला एक ट्रिक दाखवते, मिश्रण तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर एक चमचा घ्या आणि तो मिश्रणामध्ये असा उभा ठेवायचा. जर तो पडला तर समजायचं मिश्रण तयार नाही आहे, असा उभा राहिला तर समजायचं मिश्रण तयार आहे. हे मिश्रण तयार करण्याकरिता सुरुवातीपासून आत्तापर्यंत 20 ते 22 मिनटं मला लागलेली आहेत. आता आपण ज्या भांड्यामध्ये वडी सेट करणार आहोत त्यासाठी इथे मी छोटं ताट घेतलेलं आहे. त्याला साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि वर बटर पेपर लावून पुन्हा तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. ताटामध्ये हे मिश्रण टाकून एक वाटी घेऊन वाटीच्या तळाला साजूक तूप लावून हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं. मिश्रण पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून आपण लगेचच जसं जाड पातळ वड्या आवडत असतील त्याप्रमाणे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता वडीचं मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि मी वाटीने आणि नंतर सिलिकॉनच्या चमच्याने सेट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे सिलिकॉनचा चमचा नसेल तर एक प्लास्टिकचा तुकडा घ्या, त्याला तूप लावा आणि त्याने स्प्रेड करा. असंच जर पसरवायला गेलं तर भांड्याला हाताला मिश्रण चिटकतं. आता आपल्याला तयार मिश्रण 20 मिनटं गार करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला वडीचे कटमाक करून घ्यायचे आहेत. खूप जास्त वड्या गरम असताना कट करायला गेलात तर मिश्रण चिटकतं आणि खूप जास्त थंड झाल्यावर कट करायला गेलात तर अजिबात वड्या पडणार नाहीत. बघा, 15-20 मिनटं हे मिश्रण गार होऊ दिलेलं आहे आणि मग हे असे तुकडे केलेले आहेत. पातळ धारेचा चमचा घेऊन चमच्याला देखील तूप लावून त्यानंतर मी असे कटमाक करत आहे. सुरीने जर तुम्ही करायला गेलात तर सुरी जशी मागे खेचत जाऊ तसं मिश्रण सुरीने पसरत जातं, म्हणून असंच चमच्याने कटमाक करून घ्यायचे आहेत. तयार मिश्रण यापेक्षा घट्ट झालं तर त्याच्या अजिबात वड्या पडणार नाहीत, म्हणून चमच्याला मिश्रण चिटकत आहे असं वाटलं तर चमच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आहेत. बघा, आपण अशा चौकोनी आकारात वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता 7 ते 8 तास हे भांडं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. 8 तासानंतर वड्या छान सेट झालेल्या आहेत तेव्हा प्लेट उलट करून बटर पेपर अलगद बाजूला करायचा आणि त्यानंतर वड्या काढून घेणार आहोत. तसंच 1-2 तासांनी वड्या काढायला गेलात तर ह्या वड्या चिवट असतील. 7 ते 8 तास या वड्या सेट होऊ द्यायच्या. त्यानंतर अगदी सहज मोकळ्या झालेल्या आहेत. मस्त अशा विकतच्या वड्या मिळतात, अगदी तशाच तयार झाल्या आहेत. टिप्स लक्षात ठेवा तर तुमच्या देखील वड्या मस्त होतील. या वड्या हवाबंद डब्यात 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.